महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रलंबित विविध विषयांसंदर्भात बैठक पार पडली। आमदार सुभाष देशमुख यांनी बैठकीत जलसंपदा मंत्र्यांकडे मागण्या केल्या। तालुक्यातील विषय मार्गी लावण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे। आमदार देशमुख यांनी सीना नदीवर नंदूर ते अकोले या दरम्यान उच्च पातळी बॅरेज बांधण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला। याबाबत शासन स्तरावर जोडून निश्चित करून याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले। याशिवाय देगाव कालवा चाचणी सिंचनाचा शुभारंभ कार्यक्रम, भीमा नदीवरील कोप बंधारा वडापूरचे बॅरेजमध्ये रूपांतर करणे व भीमा सीना जोड कालव्याची कामे उजनी कालवा विभाग क्रमांक 8 कडे वर्ग करावी। देगाव कालव्याद्वारे सोरेगाव तलाव, पाझर तलाव, हत्तूर व लपा तलाव, दुबदुबी, शिरवळ या तलावांमध्ये उजनीचे पाणी सोडावे। वडापूर बॅरेज मधून भीमा सीना नदी जोड कालव्याचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यतेसह निधी मिळावा। भीमा सीना नदीकाठच्या गावांना पूर प्रतिबंधक घाट बांधणे कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करून द्यावा। भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वडापूरच्या बॅरेजमध्ये रूपांतरणाचे काम सुरू करावे। देगाव कालवा फताटेवाडी पंप हाऊस येथे यांत्रिकी आणि विद्युत संच उभारावेत। फताटेवाडी पंप हाऊस ते होडगी तलाव पाईपलाईन करावी। भीमा सीना नदीवरील अस्तित्वातील कोल्हापूर बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण करावे आदी मागण्या सुभाष देशमुख यांनी केल्या। जलसंपदा मंत्री पाटील यांनी या सर्व प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।